लागला आपला पृथ्वीवरचा आहे ना. तत्र गंधवती पृथ्वी सा द्विविधा नित्या नित्या च नित्या परमाणुरूपा अनित्या कार्यरूपा पुनस्त्रिविधा शरीरेंद्रिय विषय भेदा शरीरास्मदादी नाम इंद्रिय गंधग्राहकम घ्राण नासागरवर्ती विषय मृत्पाषाणादी है ना. मग पृथ्वीचं लक्षण, लक्षणाचं लक्षण काय होतं? लक्षणम यद अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव रूप दोषत्रय शून्यम लक्षणम है ना. यथा गोहो स्नाष्णादिमत्वम, गाईचं लक्षण काय केलं? स्नाष्णादिमत्वम. गोर लक्षणम. त्याच्या नंतर काय केलं? अव्याप्ती. अव्याप्ती कशाला म्हणायचं? दोषत्रय शून्यम, हे कळालं दोषत्रय शून्यम. पण दोष कोणते? 3 दोष: अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. त्यापैकी अव्याप्ती कशाला म्हणायचं? तर लक्ष एकदेशावृत्तित्वम. लक्ष एकदेश आवृत्ती, लक्षाच्या एका देशावर न राहणं ना, त्याला काय म्हणायचं? अव्याप्ती. त्यानंतर अतिव्याप्ती. अतिव्याप्ती कशाला म्हणायचं? लक्षवृत्तित्वे सती अलक्षवृत्तित्वम. लक्षावरही राहतं आणि अलक्षावरही राहतं. ज्याचं लक्षण करायचं नाही त्यावर सुद्धा जातं. जो दोष, त्या दोषाचं नाव काय? अतिव्याप्ती. हा दोष कोणावर असतो? अतिव्याप्त दोष लक्षणावर. कोणावर असतो? लक्षणावर. जसं की शृंगित्वम, गायचं लक्षण केलं. काय केलं? शृंगित्वम. या लक्षणावर कोणता दोष आहे? अतिव्याप्ती. आणि गाय कपिलत्वम, या लक्षणावर कोणता दोष आहे? अव्याप्ती. त्यानंतर असंभव. असंभवाचं लक्षण केलं. असंभव कशाला म्हणायचं? लक्ष मात्रावृत्तित्वम. लक्ष मात्र अवृत्तित्वम. लक्षावर राहतच नाही, त्याचं नाव काय? असंभव. याच्या जे काही लक्ष असेल त्याच्यावर राहत नाही. जसं की एकशपवत्वम, हे काय लक्षण केलं? कोणाचं? गायचं. मग गायचं लक्षण एकशपवत्वम आहे, तर मग एक शपवाली गाय आहे का? एका खुरावाली गाय आहे का? नाही, जगात कुठंच नाही. म्हणून हे लक्षण कसं? ह्या लक्षणावर कोणता दोष आला? एकशपवत्वम, असंभव नावाचा दोष आला. त्यानंतर नित्याचं लक्षण केलं. ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम. ध्वंसाचा जो अप्रतियोगी असतो त्याला काय म्हणायचं? नित्य. ध्वंसाचे प्रतियोगी असतात ते काय असतात? अनित्य. ध्वंसाचा जो अप्रतियोगी असतो त्याला काय म्हणायचं? नित्य म्हणायचं. मग एवढंच जर लक्षण केलं तर कशावर जावं लागला दोष? ध्वंसावर. कारण ध्वंस कसा आहे? ध्वंसाचा अप्रतियोगी आहे. ध्वंसाचा ध्वंस होत नाही. म्हणून ध्वंस भिन्नत्वे हे पट टाकलं. नुसतं ध्वंस भिन्नत्वे एवढं जर पट टाकलं तर काय होईल? घटाधिकावर अतिव्याप्ती होईल. ध्वंसाहून भिन्न तर सगळंच घटपटमट इत्यादी सर्वच आहेत. त्यामुळं आलं लक्षात. त्यानंतर लक्षण केलं नित्याचं लक्षण झालं. अनित्य. अनित्य कशाला म्हणायचं? प्रागभाव प्रतियोगित्वम वा. 2 लक्षणं केली. कशाचे? अनित्याचे. अनित्याचे 2 लक्षणं का बरं केली? ध्वंस प्रतियोगित्वम हे जर लक्षण केलं तर हे लक्षण ध्वंसावर जात नाही. कशाचं लक्षण आहे? अनित्याचं. ध्वंस प्रतियोगित्वम हे अनित्याचं लक्षण ध्वंसावर जात नाही. का जात नाही? ध्वंस हा ध्वंसाचा अप्रतियोगी आहे, प्रतियोगी नाही. ध्वंसाचा ध्वंस होत नाही. ध्वंस प्रतियोगी बनतो का? नाही, ध्वंस अप्रतियोगी राहतो. म्हणून ध्वंस अप्रतियोगित्वम हे कोणावर जाईना लक्षण? म्हणून कोणतं लक्षण करावं लागेल त्याच्याकरता? प्रागभाव प्रतियोगित्वम. तर प्रागभाव प्रतियोगी ध्वंस आहे की नाही? है ना. उत्पन्न ध्वंस उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याचा काय? प्रागभाव. प्रागभाव आता उत्पन्न होणार ध्वंस, याचा अर्थ प्रागभावाचा प्रतियोगी आहे कोण? ध्वंस. म्हणजे प्रागभावाचा प्रतियोगी असतं ते काय असतं? अनित्य. मग ध्वंस अनित्य व्हायला लागला. मग दुसरं लक्षण एवढंच राहू द्या म्हणे. लक्षण कोणतं? प्रागभाव प्रतियोगित्वम. कारण ते कशावर जाते? ध्वंसावरही जाते. मग प्रागभाव प्रतियोगित्वम एवढंच जर लक्षण केलं तर कशावर जाणार आहे? ते जात नाही, प्रागभावावर जात नाही. कारण प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगी नाही.
प्रागभाव उत्पन्न होण्याच्या म्हणजे प्रागभावाचा प्रागभाव नसतो, प्रागभावाचा प्रागभाव नाही, म्हणजे प्रागभाव हा प्रागभावाचा काय नाही, प्रतियोगी नाही, म्हणजेच काय अप्रतियोगी आहे. मग प्रागभाव प्रतियोगित्व हे कशावर जाईना, प्रागभाव. म्हणून कोणतं लक्षण करावं लागणार, ध्वंस प्रतियोगित्व. प्रागभावाचा ध्वंस होतो की नाही, प्रागभावाचा ध्वंस होतो, मग प्रागभाव हा ध्वंस प्रतियोगी आहे की नाही, आहे. कळलं, म्हणून 2 लक्षण द्यावे लागतात. त्यानंतर काय आलं, विषय. विषय काय होता, विषयाचं लक्षण केलं, शरीरेंद्रिय भिन्नत्वे सती उपभोग साधनम विषयम. विषय शरीरेंद्रियाहून भिन्न असून जे उपभोगाचं साधन असतं त्याला काय म्हणायचं, विषय. जसं मृत्पाषाणादी हे शरीरेंद्रियाहून भिन्न आहेत की नाही, उपभोगाचे साधन आहेत की नाही, है ना. दगड माती याचा उपभोग घेतलेला उपभोगाचं साधन आहे, याच्याद्वारेच काय मिळतो, उपभोग साधनम. उपभोग साधनम विषय. एवढंच जर लक्षण केलं तर चला कुठे रे ते 2 प्रागभाव विशेष हा विषय शरीरेंद्रिय भिन्नत्वे सती उपभोग साधनम विषय. शरीरेंद्रियाहून भिन्न असून जे उपभोगाचं साधन असतं त्याला म्हणायचं विषय. जसं शरीरादो अतिव्याप्ती निरासाय सत्यंतम. उपभोग साधनम तर शरीर पण आहे, इंद्रिय सुद्धा आहेत उपभोगाचे साधन, म्हणून काय केलं, हे सत्यंत पद टाकलं. कोणतं, शरीरेंद्रिय भिन्नत्वे, है ना, शरीरेंद्रिय भिन्नत्वम हे पद टाकलं. यानं काय झालं, मग शरीर इंद्रियावर अतिव्याप्ती झाली नाही. बर, जर नुसतं शरीरेंद्रिय भिन्नत्व, शरीरेंद्रिय भिन्नत्वम विषय एवढं जर लक्षण केलं तर कशावर अतिव्याप्ती होऊ लागली, परमाणूवर अतिव्याप्ती होऊ लागली, है ना. कारण काय, परमाणू काय विषय नाही, शरीरेंद्रियाहून भिन्न आहे पण तो विषय नाही, उपभोगाचं साधन नाही, म्हणून परमाणुव्याप्ती विशेषदल. परमाणूवर अतिव्याप्ती होऊ नये त्याकरता विशेषदल लिहिलेला आहे. विशेषदल म्हणजे दुसरं. कालादो वारणाय जन्यत्वे सतीत्यपि वध्यम. कालावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय करायचं, जन्यत्वे जन्यत्वम असं पट टाकायचं. मग कसं होईल ते, जन्यत्वे सती शरीरेंद्रिय भिन्नत्वे सती उपभोग साधनम विषय. तर कालादेवर कस काय अतिव्याप्ती होऊ लागली रे, सांगू शकतो. शरीरेंद्रियापासून भिन्न आहेच काल, है ना. शरीरेंद्रियाहून भिन्न आहे, त्याच्यानंतर उपभोग साधन बी आहे ना. सगळे पदार्थ कुठे राहतात, कालामध्ये राहतात. म्हणून काय पद टाकायचं, जन्यत्वे. जन्यत्वम हे पद जर टाकलं तर काय होईल, कालावर जाणार नाही, कारण कालजन्य काल नित्य. मग हे विषय कसे आहेत, जन्य आहेत. जन्यत्व हे विषयावर लक्षण जाणार आणि कालावर जाणार नाही, म्हणून काय लक्षण, जन्यत्वे सती शरीरेंद्रिय भिन्नत्वे सती उपभोग साधनम विषय. कळलं. त्यानंतर आता शीतस्पर्शवत्यापह. शीतस्पर्शवाला जे असतं त्याला म्हणायचं आप, म्हणजे जल. जलस्य लक्षणम शीतस्पर्श. शीतस्पर्शवत जलस्य लक्षणम. जे शीतस्पर्शवाला असतं त्याला काय म्हणायचं, जल म्हणायचं. शीतस्पर्श म्हणजे थंड स्पर्शवाला. ताद्विधा ते किती प्रकारचं आहे, नित्य अनित्याष्ट. नित्य आणि अनित्य काल विषय झालता ना. नित्य परमाणु रूप, नित्य जल कसं आहे, परमाणु रूपानं नित्य आहे आणि कार्यरूपानं अनित्य. आणि त्या कार्यरूप हा पुनस्त्रिविधा. हे अपशब्द बहुवचनी आहे ना, नेहमी बहुवचनात असल्यामुळे सगळे बहुवचन दिलेले आहेत. पुनस्त्रिविधा. पुन्हा हे जल किती प्रकारचं, 3 प्रकारचं. शरीर इंद्रिय विषय भेदात. शरीर इंद्रिय आणि विषय या प्रकाराने किती प्रकार झाले त्याचे, पुन्हा 3 प्रकार झाले. शरीर वरुण लोके, ज्याचं शरीर कुठं आहे, जलीय शरीर कुठं असतात, वरुण लोकामध्ये असतात. इंद्रियम रसग्राहकम रसनम जिव्हाग्रवर्ती.
इंद्रिय जे आहे ते कोण रसाचं ज्ञान करून देणार म्हणजे रसग्राहकम. कोण रसनम. इंद्रिय असून जे रसग्राहक आहे त्याला म्हणायचं रसनम इंद्रिय. आणि ते कुठं राहतं जीवाग्रवर्ती, जीवेच्या अग्रवर्ती असतं है ना. बर विषय सरित समुद्र आदी. हे विषय कोण आहेत सरित समुद्र आदी. जसे पृथ्वीचे विषय कोण होते मृत्पाषाण आदी, तसं या जलाचे विषय कोण आहेत सरित समुद्र आदी. सरित म्हणजे नदी, समुद्र म्हणजे माहितच आहे समुद्र सागर. बर आता याच्या पदकृत्यावर या बरं. पदकृत्यावर प दिलेलं असते ना. प म्हणजे पदकृत्य. शीतेती तेज तेज आदो अतिव्याप्ती वारणाय शीतेती. शीतपट टाकलं कशामध्ये लक्षणामध्ये. वरचं पहिलं लक्षण शीतस्पर्शवत्यापह. जे शीतस्पर्शावाला असतं त्याला काय म्हणायचं जल है ना. आप म्हणजे जल है ना. जे शीतस्पर्शवाला असतं त्याला काय म्हणायचं जल. जर शीतस्पर्श जर नसतं टाकलं नुसतं स्पर्शवत एवढंच केलं असतं, जे स्पर्शवालं आहे त्याला म्हणायचं पाणी है ना. जल ज्याला स्पर्श आहे त्याला काय म्हणायचं पाणी. मग स्पर्श कोणाकोणाचा होतो हवेचा होतो. त्याच्यानंतर हवा म्हणजे कोण वायू म्हणायचं. इथली भाषा वापरायची है ना. कशामध्ये स्पर्श आहे कोणाकोणामध्ये आहे कोण्या कोण्या द्रव्यात स्पर्श आहे. अग्नीमध्ये स्पर्श आहे ना. तेजामध्ये स्पर्श आहे. त्याच्यानंतर कशामध्ये वायूमध्ये स्पर्श आहे. त्यानंतर कशात स्पर्श आहे पृथ्वीत स्पर्श आहे. याच्यावर अतिव्याप्ती होईल की नाही. नुसतं स्पर्शवालं जे असतं त्याला काय म्हणायचं जल म्हणायचं. जे स्पर्शवालं असतं त्याला चाप म्हणायचं. तर मग ते कोणावर अतिव्याप्ती व्हायला लागली कोण्या दुसऱ्या द्रव्यावर. कोणत्या कोणत्या द्रव्यावर अतिव्याप्ती व्हायली वायू तेज पृथ्वीवर अतिव्याप्ती व्हायला लागली. म्हणून काय करायचं शीतेती पट टाकायचं. कोणतं पट टाकायचं शीत. शीतस्पर्शवत जे शीतस्पर्शवाला असतं त्याला आप म्हणायचं. मग शीतस्पर्श वायूचा शीतस्पर्श आहे का वायूचा गार स्पर्श नाही है ना. अनुष्णासित आहे. पृथ्वीचा कसा स्पर्श आहे ते सुद्धा अनुष्णासित आहे. आणि तेजाचा कसा स्पर्श आहे उष्ण स्पर्श आहे. आणि मग राहिलं कोण जलाचाच फक्त काय शीत स्पर्श आहे. शीत म्हणजे थंड स्पर्श. थंड स्पर्श फक्त कोणत्या द्रव्याचा आहे जलाचा आहे. हा मग म्हणतात तुम्ही पृथ्वी बी थंड लागते, वारं बी थंड लागते, कधी कधी गार झोप येते, पण ती कोणाच्या आहे ना संयोगानं जलाच्या संयोगानं गार लागते. पृथ्वी थंड कशाने होती जलाच्या संयोगानं. वास्तविक पृथ्वीमध्ये थंड पण नाही आणि गरम पणाही नाही. आणि वाऱ्यामध्ये थंड पणाही नाही आणि गरम पणाही नाही. जसा ज्याचा संयोग उष्णतेचा संयोग झाला तेजाचा संयोग झाला की वारं कसं लागते उष्ण गरम. आणि पाण्याचा संयोग झाला की थंड. पावसाळ्यात हिवाळ्यात थंड वारे चालतात आणि उन्हाळ्यात गरम वारे चालतात. पृथ्वी सुद्धा जमीन तापते कशाच्या संयोगानं तेजाच्या म्हणा. सूर्यप्रकाशाच्या म्हणा किंवा कोणी जर आग लावली त्याच्या संयोगानं काय होते जमीन तापते. वास्तविक जमीन गरम आहे का नाही. पृथ्वी गरम नाही. आणि पाणी पडलं की गार होते. वास्तविक पृथ्वी गारही नाही आणि गरमही नाही. समजलं. म्हणून तेजावर वगैरे अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय पद टाकलं शीत. कोणतं पद टाकले शीतस्पर्शवत्याप. मग हे कोणावर जाईल लक्षण फक्त जलावर जाईल. ज्याचा स्पर्श थंड असतो त्याला काय म्हणायचं जल. जे थंड स्पर्शावाला असतं त्याला जल म्हणायचं. बर आकाश वारणाय स्पर्शेती है ना. आकाश वारणाय स्पर्शेती. शीत काय असतो शीत जो असतो तो स्पर्शाचा असतो ना. मग स्पर्शपट टाकायची काय गरज है ना. नुसतं म्हणलं शीत जे असतं त्याला म्हणायचं जल है ना. शीत जल
स्पर्श टाकायची गरज नाही, स्पर्श आपण समजूनच घेऊ. तर मग शीत नुसतं शीतवाल जे आहे त्याला जल म्हणायचं असं म्हणल्यानंतर, तर शीतवाल, शीत हे काय एक पद आहे की नाही? शीत काय पद आहे? पद म्हणजे काय? शब्द आहे. आणि शब्द कोणाचा गुण आहे? आकाशाचा आहे की नाही? मग शीत हे पद आहे आणि शीत पद शब्द आहे आणि शब्द कोणाचा गुण आहे? आकाशाचा. आणि हा गुण कोणात राहतो? आकाशात राहतो. कोणता गुण? शब्द नावाचा. शब्द कोणात राहतो? आकाशात. शब्द गुणकम आकाशम. तर मग शीत या पदावाला म्हणजे या शब्दावाला कोण होईल? आकाश होईल ना. शब्दावाला आकाश आहे की नाही? मग शीत बी एक काय शब्द आहे, मग शब्दावाला कोण होईल? आकाश होईल. मग म्हणून कोणता पद टाकावा लागेल? स्पर्श. शीत स्पर्श. आता आकाशात आहे का शीत स्पर्श? नाही. नुसतं शीत म्हणलं तर कोणावर लक्षण जावं लागलं? आकाशामध्ये जावं लागलं ना. शीतवाल, शीतवाल म्हणजे शीतपदावाला बी होऊ शकतंय. आपण शीत म्हणलं की नाही ना, शीत म्हणलं की आपण काय करतो? थंड पदार्थ घेतो. पण शीत पदाला सांगायचं असलं तरी बी काय करावं लागणार? वापरावं लागेल. शीत पदच वापरावं लागणार, शीत शब्दच वापरावं लागणार आहे की नाही? जसं आपण फळा म्हणलो, फळा म्हणल्यानंतर काय होतंय? हा फळा दिसतो. पण नुसता फळा शब्द लिहायचा सांगितलं तरी बी काय करावं लागणार आहे? काय म्हणावं लागणार आहे? फळाच म्हणावं. म्हणजे शब्दाचं ज्ञान करण्याकरता बी शब्दच लागतो आणि अर्थाचं ज्ञान करण्याकरता बी शब्दच लागतो. हा फळा त्याचा अर्थ आहे. फळा या पदाचा अर्थ कोण आहे? हा. आणि फळा एवढं जरी वापरायचं असेल तर काय करावं लागेल? फळ शब्द. शब्दाशिवाय त्याचं ज्ञान होईल का? शब्दाचं ज्ञान बी शब्दानेच होते. म्हणून शीत, नुसतं शीतवालं जे असतं त्याला जर जल म्हणलं तर शीतवाला कोण आहे? आकाश आहे. आकाश. शीत शब्दवालं कोण आहे? आकाश आहे. म्हणून आकाशावर अतिव्याप्ती होऊ नये, आकाशावर लक्षण जाऊ नाही. म्हणून काय केलं? स्पर्श शब्द टाकलेला आहे. मग कसं लक्षण करायचं? शीत स्पर्शवत्यापह. कळालं? कालादो अतिप्रसक्ती वारणाय समवाय संबंधेनेति पदम ध्येयम. कालादो, आता समवाय संबंधेन हे पद सुद्धा द्या. एवढंच चालणार नाही. शीत स्पर्शवत्यापह, शीत स्पर्शवाल जे असतं तो कोण आहे? जल आहे. मग शीत स्पर्शवाल सगळे पदार्थ कुठे राहतात? कालात राहतात. सगळे पदार्थ कुठे राहतात? कालात राहतात. मग शीत स्पर्शवाल हे कालात राहू शकत नाही का? राहू शकते की नाही? मग शीत स्पर्शवाला आम्हाला जल नाही म्हणायचं, शीत स्पर्शवाल कोण म्हणायचं? आकाश. मग आता काय करणार? लक्षण कोणाचं करू लागले? जलाचं. गेलं कुठं? कालात गेलं. कोणात गेलं? कालात. कारण सगळ्या पदार्थ कुठे राहतात? कालात राहतात की नाही? मग शीत स्पर्श कुठे राहतात? कालात राहणार की नाही? शीत स्पर्श वाल पण कुठं राहणार? कालात राहणार. शीत स्पर्श सुद्धा कुठं राहणार? कालात राहणार. मग लक्षण कोणाचं करू लागलो आपण? जलच. आणि गेलं कुठं? कालामध्ये गेलं. मग कालादो. मग ह्या कालावर अतिव्याप्ती होऊ नये याच्याकरता काय टाकायचं? समवाय संबंधेन. समवाय संबंधेने पद टाकायचं. समवाय संबंधेन शीत स्पर्शवत्यापह. कसं? वत्यापह. आता सगळे पदार्थ कालात राहतात पण कोण्या संबंधाने राहतात? कोण्या संबंधाने राहतात रे? सगळे पदार्थ कालात कोण्या संबंधाने? कालिक संबंधाने राहतात. कोण्या संबंधाने राहतात? कालिक संबंधाने राहतात. कालामध्ये समवाय संबंधाने पदार्थ राहत नाही. मग समवाय संबंधाने कशात पदार्थ राहतात? कशात राहतात? गुण. हे गुणित समवाय संबंधाने राहतात. पुन्हा क्रियावानात समवाय संबंधाने येते. अवयवी मध्ये समवाय संबंधाने राहतात. पुन्हा नित्यद्रव्य हे कुठं राहतात? विशेष नित्यद्रव्यात राहतात समवाय संबंधाने. आणि अजून एक राहिलं, जाती ही व्यक्तीमध्ये समवाय संबंधाने राहते. कळलं का? तर मग हा जो शीतस्पर्श कोण आहे? काय स्पर्श? काय
गुण आहे ना, गुण. हा गुणामध्ये मोजलाय की नाही स्पर्शाला? हा, चौथा गुण आहे स्पर्श. मग हा गुण कुठं राहणार? गुण कुठं राहतो? गुण कुठं राहतो? गुणित राहतो. गुणित राहतो. गुण स्पर्श काय? गुण आहे. आणि गुणी कोण आहे? जल. गुणी कोण आहे? हा. मग शीत स्पर्श कशामध्ये राहतो? जलामध्ये राहतो. पण कोण्या संबंध राहतो? समवाय संबंध राहतो. म्हणून समवाय पद हे टाकायचं. समवाय संबंधेन शीत स्पर्शवत्यापह. कसं कसं कसं? समवाय संबंधेन शीतस्पर्शवत्यापह. समवाय संबंधाने शीतस्पर्श जिथं राहतो, कुठं? समवाय संबंधाने शीतस्पर्श जिथं राहतो त्याला काय म्हणायचं? जल. कळालं का? मग आता काळावर अतिव्याप्ती होईल का समवाय संबंधाने टाकल्यावर? सर्व पदार्थ कालामध्ये राहतात परंतु समवाय संबंधाने राहत नाहीत. कोण्या संबंधात राहतात? समवाय संबंधाने दिलं, पट टाकलं की कालावर अतिव्याप्ती होत नाही. म्हणून काय म्हणतात? समवाय संबंधेने ती पदम देयम. आता इंद्रिय मिती. इंद्रिय आहे. कोणाचं इंद्रिय? कोणाचं इंद्रिय? जलीय इंद्रिय. जलीय म्हणायचं त्याला. कसं म्हणायचं? जलीय. जलीय इंद्रिय. जलाचं इंद्रिय कोण आहे रे? हा, इथं दिले मूळ याच्यामध्ये. इंद्रियम रसग्राहकम रसनम जिव्हाग्रवर्ती. जिव्हाग्रवर्ती त्या सोडून इंद्रियम रसग्राहकम. लक्षण एवढंच आहे. इंद्रियम रसग्राहक. जे इंद्रिय असून रसाचं ज्ञान करून देत है ना, इंद्रिय असून रसाचं ज्ञान करून देत त्याला म्हणायचं रसनम. काय म्हणायचं त्याला? रसनेंद्रिय. काय म्हणायचं त्याला? रसनेंद्रिय. तर हे लक्षण आहे बरं का. आता याच्यावर काय करायचे? पदकृत्य. म्हणजे अतिव्याप्ती अव्याप्ती येऊ नये म्हणून काय करायचं? त्वगादो अतिव्याप्ती वारणाय रसग्राहकम इति. रसग्राहकम पद का टाकलं ना? याच्यामध्ये दोन पद आहेत ना, इंद्रियम आणि रसग्राहकम. तर इंद्रियम एवढंच करा लक्षण. इंद्रियम जर एवढंच केलं, इंद्रियम रसनम एवढं जर लक्षण केलं तर इंद्रिय कोण आहेत मग? चक्षुरेंद्रिय. डोळा पण इंद्रिय आहे, पण ते रसग्राहक आहे का? नाही. मग रस इंद्रिय एवढंच लक्षण केलं. लक्षण कोणावर गेलं? हा, चक्षुरेंद्रियावर गेलं. त्याच्यानंतर कोणतं इंद्रिय? चक्षुरेंद्रिय. पुन्हा त्वग इंद्रिय आहे की नाही? इंद्रिय त्वग आहे की नाही? मग इंद्रिय म्हणल्या त्वग इंद्रिय आम्ही घेऊ है ना. इंद्रिय म्हणल्या आपण काय घेऊ? कान घेऊ है ना, श्रोत्र इंद्रिय घेऊ. मग इंद्रियम रसनम हे बरोबर आहे का? इंद्रियम रसनम याच्यावर एवढं जर लक्षण केलं तर कशावर अतिव्याप्ती व्हायला लागली? अन्य इंद्रियावर अतिव्याप्ती व्हायला लागली. बरं, मग ठीक आहे. म्हणून कोणतं पद टाकलं? रसग्राहकम. इंद्रियम रसग्राहकम. जे इंद्रिय असून रसाचं ग्रहण करतं ते कोण आहे? फक्त रसनेंद्रियच आहे. कोणतं इंद्रिय आहे? रसनेंद्रिय, दुसरं नाही. बरं, त्वगादो अतिव्याप्ती वारणाय रसग्राहकम इति. रसनेंद्रिय रससन्निकर्षादो अतिव्याप्ती वारणाय इंद्रियम इति. आता रसनेंद्रिय रससन्निकर्ष संबंध. सन्निकर्ष म्हणजे काय? संबंध. तर रसनेंद्रियाचा आणि रसाचा काय असतो? सन्निकर्ष असतो. मग हे सन्निकर्ष सुद्धा काय करून देतो? सन्निकर्ष सुद्धा रसग्राहक आहे की नाही? संबंध सुद्धा रसग्राहक म्हणजे रसाचं ज्ञान करून देणारा आहे की नाही? थोडस सूक्ष्म आहे, अवघड आहे, पण लक्षात घ्या. आता इंद्रियाचा आणि विषयाचा काय व्हायला पाहिजे? संबंध व्हायला पाहिजे. इंद्रियाचा विषयाचा म्हणजे आता हे इथं इंद्रिय समजा आणि हे पुस्तक, या दोघांमध्ये काय झाला पाहिजे? संबंध झाला पाहिजे. मग संबंध झाल्यानंतर काय होईल? ज्ञान होईल. संबंधाने ज्ञान होते. मग संबंध काय करून देते? ज्ञान करून देते. मग ज्ञान करून देणारे इंद्रिय आहे, तसं ज्ञान करून देणारा संबंध आहे की नाही? है ना. जसं इंद्रिय ज्ञान करून देतं तसं संबंध सुद्धा काय करून देतो? ज्ञान करून देतो. जर एवढंच लक्षण केलं, रसग्राहकम म्हणजे रसाचं ज्ञान करून देणार,
रसग्राहकम म्हणजे काय? रसाचं ज्ञान करून देणार. हा, तर मग रसाचं ज्ञान करून देणार जसं रसनेंद्रिय है ना, रसनेंद्रिय आहे, तसं रसाचं ज्ञान करून देणारा सन्निकर्ष आहे की नाही? सन्निकर्ष म्हणजे संबंध, संबंध बी की नाही? इंद्रियाचा आणि विषयाचा जोपर्यंत संबंध होत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. अर्थात ज्ञान करून द्यायला कोण कारण आहे? संबंधही आहे, इंद्रियही आहे. तर मग इंद्रिय जसं ज्ञान करून देतं तसं संबंध सुद्धा ज्ञान करून देतो की नाही? मग एवढंच रसग्राहकम हे कोणावर जायला लागलं? इंद्रियावर तर चाललेच, आणि कुठं जायला लागलं? संबंधावर झालं. संबंधावर अतिव्याप्ती व्हायली की नाही? म्हणून कोणतं पट टाकायचं? इंद्रियम. मग इंद्रियम आणि रसग्राहकम असं म्हणल्यानंतर कोणावर जाणार? फक्त रसनेंद्रियावर जाणार, इकडे तिकडे जाणार नाही. आता रसग्राहकम संबंध आहे, पण रसग्राहकम हे संबंध आहे, पण रसग्राहकम इंद्रिय आहे का? संबंधाला रसग्राहकम म्हणता येतं, संबंधाला काय इंद्रिय म्हणता येत नाही. इंद्रिय नाही. रसग्राहकम हे कोण आहे? रसग्राहक संबंध होऊ शकतो, पण संबंध इंद्रिय होऊ शकत नाही. म्हणून रसग्राहक असून कोण आहे? इंद्रिय. म्हणजे इंद्रिय असून जे रसग्राहक आहे त्यालाच काय म्हणायचं? रसनेंद्रिय. काय म्हणायचं? रसनम. बन गई बात? आलं लक्षात? हा, थोडं बारीक आहे, तुमचे संबंध वगैरे झाले नाही ना अजून. तर इथं हे सन्निकर्ष या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? संबंध. बर, इंद्रियम, इंद्रिय पद दिलं. सरिदिती, सरिदित विषय दिले ना. विषय काय? सरित समुद्र आदी. तर आधी ना तडाग हिम कर करकादी नाम है ना, आदी शब्दानं इथं दिलं ना सरित समुद्र आदी. या आदी शब्दानं दुसरे बी काय घ्यायचे? विषय घ्यायचे. जसे की सरित म्हणजे नदी, समुद्र, त्याच्यानंतर तडाग म्हणजे तळे वगैरे, जितके जितके काय पाणी ठेवण्याचे साधन आहेत, पाणी जिथं जिथं राहतं ते सर्व काय आहेत? विषय आहेत. कोणाचे? जलाचे. जलाचे ते काय? विषय आहेत है ना. हिम वगैरे, हिम म्हणजे बर्फ वगैरे, याच्यामध्ये सुद्धा काय? पाणी आहे ना, जल आहे. हे जलाचे विषय झाले. इत्यादी नाम संग्रह, यांचा पण संग्रह करायचा.